नमस्कार. मागील शनिवारी आपण श्री पंढरीनाथ घोडेसर यांच्या जीवन संघर्ष या आत्मकथेचा पहिला भाग ऐकला. या पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो भाग परत ऐकू शकता. आता आपण ऐकूया या आत्मकथेचा दुसरा व अंतिम भाग. आता मला सुट्टी असेल तेव्हा मी काहीतरी बहाणा करून मिळेल ते काम करण्यासाठी बाहेर पडत असे. आता त्याची लाज वाटत नसे वा कमीपणाही वाटत नसे. फक्त एकच चिंता होती की 2 वेळच्या पोटाची सोय झाली पाहिजे. त्यासाठी कोणतेही काम करायला मी तयार होतो. आता त्याचा परिणामही दिसू लागला होता. शाळेच्या पगाराव्यतिरिक्त 400-500 रुपये जास्त जमा होत होते. आता बरे दिवस आले असे म्हणायला हरकत नव्हती. आता ना चोरी करायची गरज होती ना इतरांपुढे हात पसरायची गरज होती. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली म्हणून मी गावी गेलो. जाताना आईला व बहिणीला 2 लुगडी, वडिलांना कपडे व मनपसंत मिठाई घेऊन मी एखाद्या अधिकाऱ्यासारखा गावी पोहोचलो होतो. पायाखालचा अंधार मी लपवून ठेवला होता. आई वडील, भाऊ बहीण यांच्या डोळ्यातील आनंद माझ्या दुःखापेक्षा मोठा वाटत होता. भात कापणीची सुगी असल्याने गावची दिवाळी शेतावरच गेली. गावी शहरासारखी दिवाळी नसते. शेतकऱ्यांना आपल्या धान्याची साठवणूक करण्याची चिंता असते. शेतात काम करता करता सण साजरे करावे लागतात. सगळी कामे आटपून मी पुन्हा माझ्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. गाव सोडून मी शहराच्या वाटेला लागलो. मी येताना आई वडिलांचा आशीर्वाद सोबत आणला होता. अजून काही दिवसांची सुट्टी बाकी होती. त्या सुट्टीचा आनंद घेऊन मला चालणार नव्हते. मी रूमवर आलो तर बायडी बाहेरच बसलेली होती. मला लवकर आलेला पाहून तिचे अनेक प्रश्न विचारणे सुरू झाले. तेव्हा पेपर तपासणी करायची आहे म्हणून लवकर आलो असे खोटे सांगून मी वेळ मारून नेली. मग लगेच रूममध्ये घुसलो. ते दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेर पडलो. मनात फक्त एकच चिंता होती की आपले बिंग फुटू नये. मी आजपर्यंत जसे लपवले तसेच मला पुढे चालू ठेवायचे होते. सकाळी नेहमीप्रमाणे नाक्यावर पोहोचलो. पण आज नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. मालक लोकसुद्धा कमीच होते. आज काम मिळेल की नाही याची चिंता मला सतावत होती. आज मला खूप उदास वाटत होते. एनर्जी हरवल्यासारखी वाटत होती. मन बेचैन झाले होते. मी काहीतरी हरवत चाललो आहे असे वाटत होते. तेवढ्यात मला जाणवले की कोणीतरी माझ्या आसपास आहे जो माझ्यावर नजर ठेवून आहे. मी इकडे तिकडे खूप पाहिले परंतु कोणीही दिसले नाही. तेवढ्यात एक मालक जवळ येऊन म्हणाला, "येतो का कामाला? प्लॅस्टर आहे." मी मानेनेच होकार दिला व त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. 5-7 मिनिटात जिथे काम होते तिथे पोहोचलो. फावडे हातात घेऊन खाली वाकून मी रेती सिमेंटचा माल बनवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात माझ्यासमोर 2 पाय येऊन उभे राहिले. मी मान वर करून पाहिले तसे माझ्या हातातून फावडे निसटले. मी खाडकन उभा राहिलो. भीतीने माझे हातपाय गळून गेले. आता माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता. समोर जी व्यक्ती उभी होती तिच्या नजरेत आजपर्यंत मी एक आदर्श शिक्षक होतो. ती व्यक्ती होती देसाईंची मुलगी, माझी जवळची मैत्रीण बायडी. मी काहीच न बोलता फक्त उभा होतो, हाडा मांसाचा पुतळा बनून. बायडी पण काहीच बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर राग होता, चिंता होती अन तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते ज्याचे उत्तर तिला सापडत नव्हते. ती तिरस्काराने माझ्याकडे बघून एकही शब्द न बोलता निघून गेली. मी कसे तरी स्वतःला सावरले.
माझे बिंग फुटले होते. इतरांच्या नजरेतील माझा खोटा मुखवटा टरा फाटला होता. मी विश्वास गमावून बसलो होतो. सायंकाळी 6 वाजता मी घरी पोहोचलो तर नेहमीप्रमाणे बायडी दरवाजात नव्हती. मी रूममध्ये गेलो आणि बोरवेलवरून पाणी आणून आंघोळ केली. नंतर आराम करू लागलो. परंतु बायडी व तिचा परिवार माझ्याबद्दल काय विचार करत असेल? ते मला पूर्वीची इज्जत देतील का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात गरगर फिरत होते. माझे मन बेचैन व उदास झाले होते. दुपारी भूक असूनही काहीच घशाखाली उतरले नव्हते. मी फक्त पाण्यावर दिवस ढकलला होता. मी बाहेर येऊन देसाई काकूंना आवाज दिला. त्या बाहेर आल्यावर मी त्यांना म्हणालो, काकू, बायडी व बाळा कुठे दिसत नाहीत? यावर काकू म्हणाल्या, अरे, बाळा अभ्यास करतोय आणि बायडी झोपली आहे. ती दुपारी जेवलीसुद्धा नाही. सकाळी कुठेतरी बाहेर गेली होती. तिथून आल्यापासून बेडरूममध्येच आहे ती. तब्येत बरी नाही एवढंच म्हणते ती. हे ऐकून मी लगेच बायडीच्या बेडरूममध्ये गेलो. चल बाहेर जाऊ, मी तिला म्हणालो. तीसुद्धा लगेच तयार झाली. कदाचित तिलासुद्धा तेच हवे होते. तोंडावर पाणी मारून ती बाहेर आली आणि आम्ही दोघे एका शांत जागेवर फिरायला गेलो. रस्त्यात ना बायडी काही बोलली ना मी काही बोललो. आम्ही फक्त एकमेकांच्या सोबत चालत होतो. सर, तुम्हीसुद्धा? पैसा एवढा महत्त्वाचा झाला तुमच्यासाठी? बरं, काम तरी कोणतं? तुम्हाला काय वाटलं तुम्ही एवढे दिवस घरातून बाहेर पडत होते याचा मला संशय येत नसेल? तुमचे साथी नसतील कदाचित समजत, पण मी तुमच्या हालचाली समजत होते. परंतु पुरावा सापडत नव्हता. शाळेची सुट्टी बाकी असूनही तुम्ही परत आलात. तेव्हाच मी ठरवले होते की तुम्हाला रंगे हात पकडायचेच. एवढा विश्वास होता तुमच्यावर, तो पार धुळीस मिळवला तुम्ही. बायडी रागारागाने बोलत होती. तिचे बोलणे थांबत नव्हते आणि आता डोळ्यातील पाणीसुद्धा. तिचा चेहरा लाल भडक झाला होता. राग भरभरून वाहत होता. तिचे सर्वांग थरथरत होते. तिचे बोलणे थांबले तेव्हाच मी तोंड उघडले. जे जे माझ्या आयुष्यात घडले होते, घडत होते, ते सगळे मी तिला सांगितले. अगदी अन्नधान्याची चोरीसुद्धा सांगितली. मलाही मन मोकळे करायला कधीच कोणी भेटले नव्हते. आज ते मनातील मळप सगळे बाहेर पडत होते. माझ्या डोळ्यांमध्ये साठलेले दुःखाचे अश्रूही बाहेर पडत होते. सर्व सांगून झाल्यावर काही क्षण आम्ही तसेच शांत उभे होतो. मलाही मन हलकं झाल्याने बरं वाटलं होतं. नकळत बायडीने माझा हात घट्ट पकडला होता. सर, यापुढे असं काही करणार नाही असा शब्द द्या मला. मी हवी ती सगळी मदत करेल तुम्हाला, पण हे मजुरीचे काम बंद म्हणजे बंद. बायडी गहिवरलेल्या आवाजात पण ठामपणे म्हणाली. बायडीच्या मनातील भडका आता शांत झाला होता. आता तिला माझ्याकडून शब्द हवा होता, मजुरी न करण्याचा. परंतु माझं भागणार होतं का 800 रुपयांमध्ये? बायडीकडून पैसे घेणं मला शोभणार होतं का? फुकटचे खाणे माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला सहनही होणार नव्हते. बायडी, मी जर मजुरी केली नाही तर पोट कसं भरायचं? मी माझ्या परिवाराला कशी मदत करणार? तू लाख मदत करशील मला, पण ते मला शोभणार नाही. स्वाभिमानाने जीवन जगणारे आम्ही दुसऱ्यांच्या उपकाराच्या ओझ्यानं गळून पडू ग. मला कळते तुझी चिंता, पण जोपर्यंत दुसरे काही काम मिळत नाही तोपर्यंत मला हा रस्ता बदलता येणार नाही. प्लीज मला समजून घे. मी कळवळून बायडीला म्हणालो. माझ्या या बोलण्याने बायडीचा राग थोडा कमी झाला. ती मला म्हणाली, मला मैत्रीण समजता ना? मग माझी मदत का नको? बरं, माझी मदत नका घेऊ,
पण माझा सल्ला तर घेऊ शकता ना. सर, मी काय म्हणते, तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगावे असे वाटते ना, मग मी सांगते तसे कराल. त्यामुळे तुमचा स्वाभिमानही राहील आणि तुम्हाला माझा शब्द पण मोडावा लागणार नाही. बायडीच्या या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. बरं, सांग, पाहू जमते का, मी म्हणालो. सर, तुम्ही शिक्षक आहात. तुमच्या शाळेत अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवणीची आवश्यकता असतेच ना. मग तुम्ही का नाही शिकवणी घेत? शाळेतील मुलांना विचारून पहा. कोणीतरी गरजवंत असतीलच ना. त्यांच्याकडून थोडे कमी पैसे घेऊन तुम्ही शिकवणीला सुरुवात करा. बायडी मला प्रोत्साहन देत म्हणाली. बायडीने आज मला इमानदारीने, इज्जतीने जगण्याचा रस्ता दाखवला होता. मलाही हे सर्व पटत होते. परंतु शिकवणी घ्यायची म्हणजे स्वतःची जागा पाहिजे. म्हणून मी बायडीला म्हणालो, तू तर पाहतेसच ना आमची रूम कशी आहे ते. तेथे आम्ही 5 माणसं कसं तरी राहतो. तेथे शिकवणी घ्यायला जागाच नाही. मी माझी व्यथा बायडीसमोर मांडली. सर, मग आमच्या घरी घ्या शिकवणी. नाहीतर असे करा ना, प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन शिकवणी घ्या. म्हणजे जागेची अडचण संपेल. असे काही लोक असतात की जे आपल्या मुलांना घरी शिकवायला शिक्षक शोधत असतात. ते तुम्ही करा. बघा प्रयत्न करून, बायडी मला समजावत म्हणाली. मला बायडीचे बोलणे पटले होते. बायडीने आज माझ्यात प्रथमच अभूतपूर्व आत्मविश्वास निर्माण केला होता. म्हणतात ना, रस्ता भरकटलेल्या पावलांना एक चिमणीही मार्गदर्शक ठरू शकते. ही बायडी तर माझ्यासाठी प्रत्यक्ष देवदूतासारखी उभी होती. मी नकळत बायडीचा हात हातात घेऊन म्हणालो, मी यापुढे तू म्हणतेस तसंच करेल. तू मला खूप चांगला मार्ग दाखवलास. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. हे बोलता बोलताच नकळत माझ्या डोळ्यातले अश्रू तिच्या हातावर पडले. मी तिच्या डोळ्यात पाहिले तर तिचेही डोळे भरून आले होते. परंतु त्या डोळ्यांमध्ये समाधानाची छटा पण चमकत होती. 2-3 मिनिट अशाच विषयावर गप्पा सुरू होत्या. अचानक माझ्या लक्षात आलं की बायडीचा हात अजूनही माझ्याच हातात होता. मी झटकन तिचा हात सोडला. तिला सॉरी म्हणालो. परंतु तिच्या चेहऱ्यावर एक छानसे हास्य उमलले होते. सर, नवीन करण अर्जुन चित्रपट आला आहे, जायचं का पाहायला? अचानक तिच्या या प्रश्नाने मला अधिकच हसू आलं आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. मी आज कितीतरी दिवसांनी हसत होतो. दुःखाचे ढग विरघळायला सुरुवात झाली होती आणि वरती वरुण राजाही आनंदला असावा. त्याने खाली येऊन मला आशीर्वाद दिला होता. मी विचार करत होतो की मला आजचा दिवस जो दिसत आहे तो फक्त बायडीच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच. ठीक आहे, जाऊयात, पण खर्च मी करणार. मंजूर आहे का? मी हसत हसत बायडीला म्हणालो आणि तिनेही हसून होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी, बाळा, बायडी अन तिची मैत्रीण असे 4 जण 12च्या शोसाठी मल्हार टॉकीजमध्ये करण अर्जुन चित्रपट पाहायला गेलो. माझ्या उजव्या बाजूला बायडी होती तर डाव्या बाजूला बाळा होता. या वेळेत अनेक वेळा बायडीचा हात मला स्पर्शून गेला होता. पण मी ते मान्य करायला तयार नव्हतो. कारण माझी एक चूक फार मोठा घात करू शकते असे मला वाटत होते. अशी मौल्यवान मैत्रीण मिळणे दुरापास्त असते. म्हणून मी बायडीचा आदर करत होतो. परंतु चित्रपट संपायला काही मिनिटे असताना बायडीने माझ्या खांद्यावर डोके टेकवले. तेव्हा मी नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या ओळखीचे काही पालक होते. त्यांना मी दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो. त्यामुळे एका ठिकाणी 2, एका ठिकाणी 5
व एका ठिकाणी 3 असे एकूण 10 विद्यार्थी शिकवणीसाठी तयार झाले. यात मला प्रति विद्यार्थी 150 रुपये महिन्याला मिळणार होते. त्यामुळे कधी एकदा ही खुशखबर बायडीला जाऊन सांगतो असे मला झाले होते. 1/2 किलो मिठाईचा पुडा घेऊन मी घरी आलो. बायडी नेहमीप्रमाणे बाहेर पुस्तक वाचत बसली होती. मी तिथेच तिच्या तोंडात पेढा भरवला व मिळालेले यश तिला सांगितले. ती खूप खुश झाली होती. ज्या शिक्षकी पेशाला मी दोषी ठरवले होते त्याच पेशाने मला पुनर्जीवन दिले होते. किसन बोंद्रे हे आमचे नातेवाईक होते. त्यांच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी पण मला त्याच सुमारास देण्यात आली. परंतु एवढ्या शिकवण्यांसाठी वेळ काढायला मला खूप कसरत करावी लागत होती. त्यामुळे काय करावे, कसे करावे या विचारात असतानाच मला राजेशची आठवण आली. तोही खूप हुशार होता. मी राजेशला सोबत घेऊन बोंद्रेंच्या घरी गेलो. त्याला शिकवण्याची पद्धत समजावून सांगितली. राजेशही ते समजून घेऊ लागला. मग मी हळूहळू राजेशकडे त्या मुलांची जबाबदारी सोपवली व इतर मुलांकडे माझा मोर्चा वळवला. राजेशने पण आपले सगळे कसब पणाला लावून बोंद्रेंच्या मुलांना योग्य शिकवले. आज राजेश किसन बोंद्रे यांच्या अतिशय जवळचा असून सन्माननीय व्यक्ती म्हणून तो परिचित आहे. शहापूर मुरबाड रहिवासी संघाचा तो आज खजिनदार आहे. मित्रमैत्रिणींनो, मला बायडी आवडत होती. पण आमच्या दोघांमध्ये एक अंतर होते परिस्थितीचे, माझ्यावरील जुनाट संस्कारांचे. तो काळ असा होता की प्रेम करणारे वाह्यात आहेत अशीच समाजाची धारणा होती. परंतु माझ्या मनाला हे पटत नव्हते. मी एक दिवस बोलायचे ठरवले होते. बायडीला सगळं सांगून मला मोकळं व्हायचं होतं. पण इथेही माझं दुर्दैव आड आलं. बायडीच्या गावी कोणाचे तरी लग्न होते. संपूर्ण देसाई परिवार तिकडे गेला होता. ते काही दिवसांनी परत आले. पण बायडी तिच्या मोठ्या भावाकडे कळव्याला 1 महिना राहायला गेली. त्या काळी संपर्क करायला फोनसुद्धा नव्हते. असेच दिवस जात होते. मला माझ्या गावातील एका व्यक्तीने काही दिवस तू माझ्या रूमवर राहा असे सुचवले. कारण ती व्यक्ती काही कारणास्तव 1 महिना गावी जाणार होती. असेच अनेक अडथळे येत गेले. मी आणि बायडी त्यानंतर कधीच भेटलो नाही. मित्रमैत्रिणींनो, मी ही कथा लिहिली खरी, पण या कथेची नायिका बायडी आज कुठे आहे ते मला माहीत नाही. मी असे ऐकले होते की तिचे एका पोलिसाबरोबर लग्न झाले होते. बायडी आज कुठे आहे, काय करते आहे याबद्दल मला काहीच माहिती नाही. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.